रामकृष्ण हरी मंडळी, आज ना मस्तपैकी शेवच्या लाडवाचा बेत आखलेला. त्यासाठी 2 ग्लास बेसन पीठ घेतले, चाळून घ्यायचं, थोडं-थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची, झाकण ठेवायचं, अर्धा तास रेस्ट करून घ्यायचं. त्यानंतर शेवचा सुऱ्या घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला कणिक भरून घ्यायची. दुसऱ्या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये शेव पाडून घ्यायची. अगदी नरम शेव या ठिकाणी काढून घ्यायची आहे, कडक शेव काढायची नाही आहे, नाहीतर लाडू कठीण बनू शकतात. 2 मिनिटानंतर थंड करून घ्यायची शेव आणि आपल्याला चुरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व शेव मी पाडून चुरून घेते. पाकासाठी या ठिकाणी पाऊण ग्लास साखर घेतली. साखर बुडेल इतपत पाणी घालायचं, साखर विरघळून घ्यायची आणि याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. एकतारी पाक बनला की यामध्ये स्वादानुसार वेलची पूड घालायची आणि आपले लाडू मऊसूद होण्यासाठी 1 चमचा तूप घालून घ्यायचं. तूप घालून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये तयार करून घेतलेली शेव घालायची आणि अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवायचं. अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. अगदी शेवटपर्यंत हा लाडू अगदी मऊसर राहतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.